Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 12th lecture about the chapter Financial Planning. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Coming to this lecture, we have already seen in the previous lecture what is shares, right? This part we have discussed yesterday in the previous lecture. So in short, what is this? See, whenever you own a shop, तुम्ही स्वतःचं तुमचं एखादं दुकान असेल तर तुम्ही म्हणणार की प्रोप्रायटरशिप आहे. पण दोन किंवा त्याच्याहून जास्त माणसं एकत्र येऊन त्यांनी एखादा लहानसा बिझनेस सुरू केला तर मग ते पार्टनरशिप मधला बिझनेस झाला. ती पार्टनरशिप झाली. त्याच्यामध्ये फार मोठं भांडवल लागत नाही. एक फार मोठं म्हणजे समजा आपण असं म्हटलं की 5-6 लाखाचं भांडवल आहे. 3 जणांनी 4 जणांनी एकत्र येऊन प्रत्येकाने 1-1 लाख रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि 5 जणांनी मिळून 5 लाख एकत्र झाल्यानंतर त्याच्यातून बिझनेस सुरू केला. मग त्याच्यामध्ये जो काही फायदा तोटा होईल तो या सर्वांची जबाबदारी असेल, 5 जणांची त्या. परंतु याच्याहून मोठ्या कंपनीज ज्यावेळी इस्टॅब्लिश करायच्या असतात, ओके, तर डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. कंपनी इज टू बी रजिस्टर्ड. ती कंपनी जेव्हा तुम्ही स्थापन करता त्यावेळी तुम्हाला कंपनीज ऍक्ट 1956 साली जो निर्माण झालेला आहे, तयार झालेला आहे, त्याच्या अंडर रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओके. आणि जे माणसं एकत्र येऊन ती कंपनी तयार करतात, दे आर कॉल्ड प्रमोटर्स अँड कंपनी इज कॉल्ड लिमिटेड कंपनी. मग आता ह्या लिमिटेड कंपनीसाठी जे भांडवल तयार करायचं आहे, कॅपिटल निर्माण करायचं आहे, कॅपिटल म्हणजेच भांडवल. एखादी कंपनी सुरू करायची असेल, एखादा लहानसा व्यवसाय सुरू करायचा असेल, पार्टनरशिपमध्ये जरी बिझनेस सुरू करायचा असेल तरी तिथे भांडवल लागणारच आहे. परंतु ते पार्टनरशिपमध्ये लहान फार मोठा व्यवसाय नव्हे. आता समजा मारुती कंपनी जी आहे ती कंपनी आहे, हुंडाई ही कंपनी आहे. अशा मोठ्या मोठ्या कंपनीत ज्यावेळी ते लोक सुरू करतात त्यावेळी त्यांना म्हणतात प्रमोटर्स. आणि मग त्या कंपनीसाठी लागणारं जे भांडवल आहे ते कसं जमा केलं जातं? दिस कॅपिटल. किती लागतं कॅपिटल? समजा त्यांना असं लक्षात आलं की ही कंपनी तयार करण्यासाठी एक आपणाला 10 कोटी भांडवल लागेल. 10 कोटी हा सुद्धा लहानच आकडा मी सांगितला, परंतु समजा 10 कोटी भांडवल लागेल असं त्यांना लक्षात आलं. तर मग ते काय करणार? हे काय 10 कोटी त्यांच्याकडे नसणार आहेत. तर ते जे कॅपिटल आहे, जे 10 कोटी लागणार आहे, इट इज डिव्हायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. म्हणजे 1 रुपया किंवा 2 रुपयांमध्ये किंवा 100 रुपयांमध्ये, 100 रुपयांमध्ये हे 10 कोटीचं जे आहे ना, म्हणजे 10 कोटी भागिले 100 असं तुम्ही करा. लक्षात घ्या. म्हणजे काहीतरी 10 लाख वगैरे तो भागाकार होईल. सो 10 लाख शेअर्स ते निर्माण करतात. दी स्मॉल पार्ट इज कॉल्ड शेअर ऑफ द कंपनी. बघा, समजा 10 कोटी त्यांना भांडवल लागणार असेल. 10 कोटी म्हणजे काय झालं? 10 वर 7 शून्य. हे आता नीट माहिती पाहिजे. ओके, 10 वर 7 शून्य. आणि मग हे झालं 10 कोटी. 2 ने 2, 4 ने 3, 7. आता ह्याच्यामध्ये किती आपणाला 100 रुपयाचा एक शेअर असं जर त्यांनी ठरवलं तर 100 ने तुम्ही त्याला भागणार, म्हणजे हे 2 शून्य कॅन्सल होतील. म्हणजे हे 10 लाख झाले. 10 लाख शेअर्स त्यांना मार्केटमध्ये आणावे लागतील. ईच शेअर विल बी ऑफ 100 रुपीज. आणि मग शेअर एकदा डिक्लेअर झाले त्या कंपनीचे की लोक ते विकत घेतात. किती शेअर? समजा मी 10 लाख शेअर्स एकूण आहेत, त्यातले मी समजा 1 लाख शेअर विकत घेतले, तर मी त्याच्या 1/10 एवढ्या अमाऊंटचे शेअर विकत घेतले. याचाच अर्थ काय झाला? माझी त्या कंपनीवर मालकी किती आहे? 1/100 किंवा काय असेल ते, म्हणजे 1/1 लाख एवढी माझी त्याच्यावर मालकी असेल. समजा मी, बघा, साधा हिशोब मी तुम्हाला सांगतो की समजा 5,000 रुपयाचे शेअर्स आहेत एकूण आणि प्रत्येक शेअरची किंमत 50 रुपये आहे. म्हणजे एकूण शेअर मार्केटमध्ये किती येणार? 100 येणार. बरोबर आहे. 100 शेअर्स आले. मग मी त्यातले 20 शेअर्स विकत घेतले, तर 100 पैकी 20 मी विकत घेतले, म्हणजेच 20/100 एवढी माझी भागीदारी असणार, एवढी माझी त्या कंपनीवर मालकी असणार. 1/5 म्हणजे जो काही फायदा तोटा होईल त्याच्यामध्ये एवढी अमाऊंट त्याच्या फायद्याच्या
किंवा तोट्याच्या मला सोसावी लागणार किंवा मला मिळेल जर फायदा झाला तर. तेव्हा असा हा इश्यू आहे. त्यामुळे शेअर्स हा जो विषय आहे हा एक मोठा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. कसं आहे, काल आपण असं डिस्कस केलं की आपण पैसे गुंतवायचे जेव्हा सेव्हिंग मी करतो त्यावेळी मला वेगवेगळे मार्ग माहिती पाहिजेत की ज्याच्यामध्ये मी पैसे गुंतवेन. तर शेअर्स इज वन वे इन विच यू कॅन इन्व्हेस्ट मनी दॅट यू हॅव. मग त्याच्यासाठी काही टेक्निकल टर्म्स आता तुम्हाला माहिती पाहिजेत, त्या इथे मी लिहिल्या आहेत बघा. शेअर ह्याच्याबद्दल काल आपण बोललो. शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. बघा शेअरबद्दल आपण काय म्हटलं, स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. जे काही भांडवल मला जमा करायचं आहे त्याच्यामधलं स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. आणि जो कोणी ते शेअर्स विकत घेतो दॅट पर्सन इज अ शेअर होल्डर, अ पर्सन हू ओन्स अ शेअर. ए पर्सन हू ओन्स अ शेअर इज अ शेअर होल्डर. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहिती पाहिजे ती म्हणजे स्टॉक एक्सचेंज. आता इथे कसं असतं बघा, शेअर तुम्ही एकदा घेतलेत की ते कायम तुमच्याकडेच असं काही नाही. शेअर्स तुम्ही विकू शकता. समजा कंपनी फायद्यात असेल तर आपण शेअर विकलं तर आपल्याला फायदा मिळेल. म्हणजे समजा मी एखादा शेअर 50 रुपयांना विकत घेतलेला आहे आणि आता त्याची मार्केटमध्ये किंमत आहे 100 रुपये, तर मी विकू शकतो. म्हणजे मी जर 2 शेअर घेतले असतील तर 100 रुपये मी खर्च केले होते, पण ते आता विकले तर मला 200 मिळत आहेत. म्हणजे मला फायदा होतोय. म्हणून ती लोक शेअर विकतात. किंवा शेअरच्या किमती खाली आल्या तर शेअर खरेदी करतात. म्हणजे शेअरची खरेदी विक्री चालते. मग हे जे काय शेअरची खरेदी विक्री चालते ती जिथे चालते त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. स्टॉक एक्सचेंज ही एक प्लेस आहे. स्टॉक एक्सचेंज इज अ प्लेस वेअर बाइंग अँड सेलिंग ऑफ द शेअर्स टेक प्लेस. बघा, बाइंग अँड सेलिंग ऑफ द शेअर्स. मग मी तुम्हाला सांगितलं कसं आहे, शेअर्सच्या बाबतीमध्ये असं चालतं काम की मी शेअर्स विकत घेऊ शकतो, मी शेअर्स विकू शकतो. कसं असतं बघा त्याच्यामध्ये की मी समजा साधं लक्षात घ्या की मी 1 शेअर, सपोज ॲट द बिगिनिंग आय परचेस्ड इट, 1 शेअर इज परचेस्ड बाय मी, म्हणजे मी विकत घेतला बाय मी ॲट से ₹50. ठीक आहे. मग आता काय होतं, कंपनीचा जसा जसा फायदा होत जातो, कंपनी जशी जशी वाढत जाते, लक्षात घ्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ते अवलंबतात. ती कंपनी त्यांचा माल खपतो, व्हॉट एव्हर, अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी जर त्या कंपनीमध्ये घडायला लागल्या तर त्या कंपनीचा शेअर जो आहे ना त्याची किंमत वाढते. मग आता समजा असं लक्षात आलं माझ्या की मी 50 रुपयाला तो विकत घेतला, पण 1-2 वर्षातच त्या कंपनीच्या शेअरची किंमत 120 रुपये झाली आहे. म्हणजे मी जर आत्ता विकला तर तो मला 120 रुपयाने लोक विकत घेतील. म्हणजे मला काय लक्षात येते, मी 50 रुपयाने विकत घेतला पण आता त्याची किंमत 120 झाली. म्हणजे काय झालं, 70 रुपये मला फायदा मिळेल एका शेअर मागे. समजलं ना, एका वर्षामध्ये 50 रुपयाचे माझ्या 120 झाले. मग मला जर पैशांची त्यावेळी गरज असेल तर, आणि कसं असतं शेअर मार्केट ह्याच्यात चढ उतार खूप असतात. तुम्हाला एका ठराविक क्षणी निर्णय घ्यावा लागतो की मला शेअर विकायचा आहे की नाही विकायचा आहे. तुम्ही तसाच तो ठेवून दिला तर कदाचित काय होईल, 50 रुपयाची किंमत 30 रुपये होईल, म्हणजे तुमचं नुकसान होईल. मग ज्यावेळी शेअरचा भाव वाढतो ना त्यावेळी लोक कधी कधी तो विकतात. लक्षात घ्या. म्हणजे मग 120 रुपयाला मी तो शेअर विकला. किंवा आता असं झालं की 50 रुपयाचा जो शेअर होता मी विकत घेतला, आता त्याची मार्केटमध्ये किंमत फक्त 20 रुपये आहे. तर मी काय करेन, ओके 20 रुपयेच आहे किंमत ना, विकत घेऊया, आपण आणखी विकत घेऊया. मग आत्ता समजा मी हे कसं आहे बघा, 50 रुपये शेअरची किंमत होती, मी 5 शेअर विकत घेतले पहिल्यांदाच, त्यामुळे 50 गुणिले 5 250 रुपये मी त्यावेळी खर्च केले. आता माझ्या लक्षात आले 20 रुपये शेअर झालाय म्हणून आणखी मी 10 शेअर्स विकत घेतले, तर 20 गुणिले 10 हे 200 रुपये, म्हणजे 450 रुपयामध्ये मला 15 शेअर्स मिळाले. म्हणजे 450 भागिले 15 म्हणजे आता 30 रुपये त्याचं ॲव्हरेज झालं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, समजा आत्ता मध्येच कुठेतरी किंमत त्याची 50च्या ऐवजी 35ला आली तरी माझा फायदा आहे, कारण मला आता ॲव्हरेज 30 रुपयेच मी खर्च केलेले आहेत.
तेव्हा असे अनेक हिशोब त्याच्यामध्ये केले जातात. शेअर्स हा फार मोठा विषय आहे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय कळत नाही. मी हे फक्त काही जुजबी आयडिया दिली. मी तुम्हाला असं सांगितलं की शेअर्स कधी विकले जातात, शेअर्स कधी खरेदी केले जातात. म्हणजे शेअर्स विकणं आणि शेअर खरेदी करणं या दोनही गोष्टी घडत असतात. मग ते जिथे घडतं दॅट इज कॉल्ड स्टॉक एक्सचेंज. इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ द शेअर्स टेक प्लेस. इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट. हे जे स्टॉक एक्सचेंज आपण म्हटलं, लक्षात घ्या, स्टॉक एक्सचेंज याला आणखी काय काय म्हटलं जातं बघा. दिस इज ऑल्सो कॉल्ड शेअर मार्केट. ओके, ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज अ स्टॉक मार्केट. अनेक त्याला सिनॉनिम्स आहेत. हे जे काय आहे मार्केट, ह्याच्यामध्ये स्टॉक म्हणजे शेअर्स विकले जातात. जसं मार्केटमध्ये आपण जातो, मार्केटमध्ये ते लोक काही गोष्टी खरेदी करतात, काही गोष्टी विकतात. मग तिथे जिथे हा सर्व प्रकार चालतो त्याला बाजारपेठ म्हणतात, मार्केट. तसं शेअरचं मार्केट म्हणजे स्टॉक एक्सचेंज. आता त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, आणखी दोन टर्मिनॉलॉजीज तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. आय विल इरेज ऑल दिस. त्यामुळे आत्तापर्यंत आपण काय काय टर्म्स वापरल्या बघा शेअर्सच्या बाबतीमध्ये. व्हॉट इज शेअर, दॅट वी नो नाव. सेकंडली ऑल्सो वी नो व्हॉट इज शेअर होल्डर, हु इज शेअर होल्डर. ओके, त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपण बघितला, व्हॉट इज स्टॉक मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज. ओके, दिस इज द थर्ड थिंग दॅट वी सॉ. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं म्हणजे आता बघणार आपण दोन गोष्टी, म्हणजे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू अशा दोन आणखी गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. फेस व्हॅल्यू जे आहे दॅट इज इन शॉर्ट डिनोटेड बाय FV आणि मार्केट व्हॅल्यू इज डिनोटेड बाय MV. तर काय प्रकार आहे हा फेस व्हॅल्यू म्हणजे? द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट. तुम्ही ज्यावेळी कंपनीकडून प्रथम शेअर विकत घेता, कंपनीकडून शेअर ज्यावेळी विकत घेता तुम्ही, त्यावेळी तुम्हाला एक शेअर सर्टिफिकेट दिलं जातं. दॅट विल बी द फेस व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट दॅट इज फेस व्हॅल्यू. बघा फेस व्हॅल्यू म्हणजे काय आहे? इट इज व्हॅल्यू प्रिंटेड ऑन व्हॅल्यू प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट. ओके, दिस इज युअर फेस व्हॅल्यू. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू ऑर प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पार व्हॅल्यू. हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. यालाच आणखी काय म्हटलात? नॉमिनल व्हॅल्यू NV ऑर प्रिंटेड व्हॅल्यू PV. ठीक आहे, पण मेनली फेस व्हॅल्यू हा शब्द वापरला जातो. त्यालाच नॉमिनल व्हॅल्यू पण म्हणतात किंवा प्रिंटेड व्हॅल्यू म्हणतात. दिस इज फेस व्हॅल्यू. तुम्ही ज्यावेळी शेअर्स विकत घेता त्यावेळी तुम्हाला जे शेअर सर्टिफिकेट मिळतं त्या शेअर सर्टिफिकेटवर जी व्हॅल्यू असते तिथे छापलेली दॅट इज द फेस व्हॅल्यू. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस्ड इन द स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये नंतर हे शेअर्सची खरेदी विक्री होते. मग त्या स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळी तुम्ही शेअर्स विकता, किती रुपयाने विकलेत? समजा तुम्ही ते 120 रुपयाने विकलेत. तुम्हाला शेअर्स विकत घेतलेत कंपनीकडून, त्यावेळी ते किती रुपयाला होते? 50 रुपये. दॅट वॉज फेस व्हॅल्यू. ओके, आता काय होतंय? आता शेअर्सच्या किमती वाढतात, कमी होतात, डिपेंडिंग ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कंपनी. इफ द परफॉर्मन्स ऑफ द कंपनी इज सॉलिड देन द शेअर्सची व्हॅल्यू वाढते. कमी जर असेल त्यांची, म्हणजे काय म्हणता येईल, कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर कमी होते शेअरची व्हॅल्यू. मग त्यावेळी आपण शेअर्सच्या खरेदी विक्रीचा इश्यू होत होतो. मग द प्राइस ॲट विच शेअर्स आर सोल्ड. लक्षात घ्या, आता त्याची किंमत 120 झालेली आहे. मी जरी 50ला विकत घेतलं तरी आता 120 किंमत झालेली आहे. मग मी म्हणेन की ओके, मग आता 70 रुपये फायदा आहे, मी आता विकून टाकतो, मला पैसे मिळतील. मग ती जी 120 रुपये झाली ज्याला तुम्ही शेअर विकला ती मार्केट व्हॅल्यू शेअरची. किंवा असं समजा झालं की 50 रुपये शेअर्स होते, ठीक आहे, ते आता उतरून त्याचे 20 रुपये त्याची किंमत झालेली आहे. मग आत्ता मी काय करेन? ओके, आत्ता कमी आहे किंमत, मी विकत घेईन. म्हणजे तिथे मी 20 रुपयांनी तो शेअर विकत घेतला. यालाच म्हणायचं मार्केट व्हॅल्यू. म्हणजेच काय? मार्केट व्हॅल्यूचा अर्थ काय? प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस्ड. बघा, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? प्राइस ॲट विच
shares are sold or purchased. ज्या किमतीला तुम्ही शेअर विकत घेताय किंवा विकता आहात त्याला मार्केट व्हॅल्यू म्हणायचं. समजलं का? तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपणाला लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता इथे त्यांनी काही छान मटेरियल दिलंय बघा. इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. मार्केट व्हॅल्यू ही कधीही सेम राहत नाही, पटापट्टी वाढत जाते, कमी होत जाते. त्यामुळे शेअर्सचा जो धंदा, शेअर्सचा जो लोक गेम खेळतात, म्हणजे त्याला खेळच म्हणायचं, शेअरचा खेळ म्हणतात त्याला, ती लोक कायम मार्केटवर लक्ष ठेवून असतात. अनेक वेबसाईट्स आहेत, शेरखान टाईप अशा अनेक वेबसाईट्स आहेत की जे तुम्हाला गायडन्स देतात. कुठल्या कुठल्या कंपनीचे शेअर्स आत्ता काय आहेत, त्या मग अनेक त्याच्यामध्ये ॲनालिसिस असतं. तुम्ही जर तुमच्या यूट्यूबवर अनेक लेक्चर्स तुम्हाला मिळतील, अनेक मार्गदर्शनपर व्हिडिओज असतात शेअर्समध्ये कसे पैसे गुंतवावेत या संदर्भामध्ये. अनेक वेबसाईट्स आहेत, समजलं ना. अनेक मार्गदर्शन करणारे लोक आहेत की जे तुम्हाला शेअर्स संदर्भात गायडन्स देतात. अर्थात त्याच्यासाठी ते चार्ज करतात. ते तुम्हाला सुचवतात की हे शेअर्स आत्ता विकत घ्या, हा तुम्हाला आत्ता फायदा आहे, हे शेअर्स आत्ता काढून टाका, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे मार्केटमध्ये शेअरच्या किमती ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्यात चढ उतार होत असतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे कायम लक्षात घ्या की इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर चेंजेस फ्रिक्वेंटली. कायम ती बदलत असते. इफ द कंपनीज परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड देन दोज शेअर्स आर इन डिमांड. बघा, एखादा विद्यार्थी जेव्हा तो हुशार असतो ना, त्यावेळी शिक्षक त्याला महत्त्व देतात. त्याचा अभ्यासात तो उतरायला लागला तर मग नाही त्याच्याकडे कोण लक्ष देत. काय, त्याचा चांगला नाहीये परफॉर्मन्स. आता तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, तुम्ही चांगले असाल तर तसं तुमच्याकडे लक्ष दिलं जातं. तसंच कंपनीच्या बाबतीत आहे. कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे का, कंपनीचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे का, याच्यावरून ठरणार की त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे. तिथे सॅलरीज लोकांना व्यवस्थित दिल्या जातात का, तिथला एकंदरीतच कारभार कसा आहे. तो जर चांगला असेल, कंपनी ऊर्जितावस्थेत असेल, कंपनीची भरभराट होत असेल तर त्यांच्या शेअरचा भाव पण वाढत जातो. आणि कंपनी डबघाईला यायला लागली, कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर शेअर्सच्या किमती कमी कमी येत जातात. त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना, त्याच्यामुळे शेअर्सचे भाव ठरतात. सो इफ द कंपनीज परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड देन दोज शेअर्स आर इन डिमांड. द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स्ड. कंपनीने ठरवलेलं असतं मला किती भांडवल जमा करायचं आहे. मगाशी उदाहरण मी तुम्हाला दिलं 10 कोटी. किती लोकांकडून हे जमा, शेअरचा भाव मी काय ठेवणार आहे, 100 रुपये. मग 100ने मी भागणार, तेवढेच शेअर्स मी मार्केटमध्ये काढणार. लक्षात घ्या. म्हणून द नंबर ऑफ शेअर्स ऑलवेज इज फिक्स्ड. देअरफॉर शेअर सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज्ड अँड हेन्स द शेअर प्राइस इन्क्रीजेस. कंपनीची ऊर्जितावस्था आली, कंपनीची भरभराट झाली की असं होत नाही की ते शेअर्स वाढवतील. शेअरचा नंबर तेवढाच असणार पण त्याची किंमत वाढेल. आता म्हणून माझ्याकडे 50 शेअर्स असतील आणि प्रत्येक शेअर मी 50 रुपयांनी विकत घेतलाय, 2500 रुपये मी त्याच्यासाठी खर्च केले. आता काय झालं की 1 वर्षांनी त्या कंपनीची एवढी भरभराट झाली की त्या एका शेअरची किंमत 200 रुपये झाली. मग मी काय विचार करणार, माझ्याकडे 50 शेअर्स आहेत, मी 2500 रुपयाला हे 50 शेअर विकत घेतले, त्यातले 10 शेअर जरी मी काढले ना तरी आत्ता मला 200 रुपयाप्रमाणे 2000 मिळतील. बरोबर ना. म्हणजे सर्वच शेअर्स लगेच विकले जात नाहीत. ती मोठा खेळ आहे, तो शेअर्सचा हा मोठा खेळ आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यावर स्वतंत्र लेक्चर्स देता येतील, त्याच्यावर अनेक व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, आपण ते बघू शकता. तुम्हाला हे सर्व सांगण्याचा हेतू काय आहे, तुम्हाला हे सर्व शिकवण्याचा हेतू काय आहे, तर तुम्हाला 10वीमध्येच असतानाच शेअर मार्केट हा काय प्रकार आहे, त्याच्या आधी जीएसटी हा काय प्रकार आहे, हे सर्व ओळख त्यांनी करून दिलेली आहे तुम्हाला. आणि सेन्स एक यावा म्हणून आपण कुठे कुठे पैसे गुंतवू शकतो. नाहीतर साध्या 10वीच्या विद्यार्थ्याला हे माहिती असणार की पैसे आपण बँकेत सेव्ह करतो, तर तसं नाहीये. देर आर मेनी सोर्सेस, मेनी अपॉर्च्युनिटीज वेअर यू कॅन सेव्ह युअर मनी ऑर इन्व्हेस्ट युअर मनी. लक्षात घ्या. मुद्दा हा आहे की तुम्ही ते कसे सेव्ह करणार आहात. पैसे सेव्ह करण्यामागचा हेतू काय असतो, इन्व्हेस्ट करण्यामागचा हेतू काय असतो की मला ज्यावेळी निकड पडेल त्यावेळी ते पैसे मला वापरता आले पाहिजेत आणि ते जसे मी ठेवले त्याच्याहून ते वाढलेले असले पाहिजेत.
मग ते कुठे कुठे वाढतील? बँकेमध्ये ठेवले तर 1 वर्षांनी ते पैसे किती होतील? त्याच्याऐवजी मी जागेत गुंतवले तर किती होतील? त्याच्याऐवजी मी सोन्यामध्ये गुंतवले तर किती होतील? त्याच्याऐवजी मी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले तर किती होतील? शेअर्समध्ये ठेवले तर काय होईल? हा सर्व तुम्हाला माहिती पाहिजे विषय. याच्यासाठी हा चॅप्टर तुम्हाला इन्क्लूड केलेला आहे. बघा इथे आता त्यांनी म्हटलंय, काय म्हटलंय बघा इथे, इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल देन द शेअर प्राइसेस फॉल्स. इन्क्रीज इन द प्राइस इज शोन बाय असा ग्रीन ट्रँगल अपवर्ड्स आणि डिक्रीज इन द प्राइस इज शोन बाय ट्रँगल डायरेक्टिंग टुवर्ड्स द डाऊन. सो रेड ट्रँगल डाऊनवर्ड्स. दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेक्स अँड निफ्टी इंडेक्स. लक्षात घ्या. मग डिव्हिडंड म्हणजे काय, अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. डिव्हिडंड म्हणजे काय, त्यामुळे ही पुढची टर्म तुम्हाला शिकायची आहे. व्हॉट इज डिव्हिडंड? बघा, डिव्हिडंड इज द टर्म युज्ड इन द शेअर मार्केट. द पार्ट ऑफ द अॅन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी. कंपनीला प्रॉफिट झालं विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग शेअर होल्डर्स इज कॉल्ड डिव्हिडंड. लक्षात घ्या, किती महत्वाचा इश्यू आहे बघा, की ज्यावेळी कंपनीला फायदा होतो, प्रॉफिट होतं, त्यावेळी ते प्रॉफिट शेअर होल्डर्समध्ये डिव्हाइड केलं जातं. दॅट इज कॉल्ड डिव्हिडंड. बघा तिथे काय म्हटलंय, डिव्हिडंड म्हणजे काय, पार्ट ऑफ अॅन्युअल प्रॉफिट. पार्ट ऑफ अॅन्युअल प्रॉफिट part of the annual profit of a company which is distributed per share, which is distributed per share among shareholders. Among shareholders is called dividend. डिव्हिडंड नव्या, डिव्हिडंड. कंपनीला ज्यावेळी फायदा होतो त्यावेळी तो फायदा त्याचे जे शेअर होल्डर्स आहेत, शेअर होल्डर्स म्हणजेच त्या कंपनीचे ते ओनर्स आहेत. किती टक्के ओनर आहेत? इट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी शेअर्स यू हॅव ऑफ दॅट कंपनी. मग जसं 2-3 माणसं एकत्र येऊन, 2-3 समजा ABC अशी 3 माणसं एकत्र आली आणि त्यांनी एखादा बिझनेस सुरू केला, तर त्याच्यामध्ये समजा 3,000 रुपये फायदा झाला, तर ते काय करणार, 1,000 रुपये वाटून घेणार. तसंच आहे, तो डिव्हिडंड झाला तिथे. तसं इथे कंपनी हा मोठा विषय आहे, त्याचे अनेक शेअर होल्डर्स असतात, अनेक शेअर होल्डर्स असतात, तर त्यांच्यामध्ये डिव्हिडंड वाटला जातो. किती प्रमाणात डिव्हिडंड मिळणार मला? जेवढ्या प्रमाणात माझे शेअर्स आहेत. समजा 1 लाख शेअर्स आहेत एकूण त्या कंपनीने काढलेले आणि त्यातले 10% शेअर्स माझ्याकडे आहेत, 10,000 शेअर्स समजा माझ्याकडे आहेत, तर मला जो काही एकूण फायदा होईल त्या कंपनीचा त्याच्या 10% फायदा डिव्हिडंड म्हणून मिळेल. So dividend is the amount that I will get whenever the company makes the profit, and it depends on how much shares I have. Okay, so more of this topic we will discuss in the next lecture. Again at the end I will appeal to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.